नमस्कार मित्रांनो. धारणा क्रमांक 4 नंतर आता आपण धारणा क्रमांक 5 पाहणार आहोत. तर ही धारणा पूर्णपणे समजून घेण्यासाठी तुम्हाला धारणा क्रमांक 4 ही पाहावी लागेल आणि समजून घ्यावी लागेल. ती जर तुम्ही पाहिली नाही किंवा समजून घेतली नाही तर नक्की पाहावी. तर धारणा क्रमांक 5 मध्ये भगवान म्हणतात, हीच शक्ती हृदयापासून निघून पुढे द्वाद शांतपर्यंत जाऊपर्यंत सूक्ष्म ते अतिसूक्ष्म होत जाते. म्हणजेच या ठिकाणी भगवान सांगतात, हे देवी, आपण मागच्या धारणेत जी शक्ती पाहिली, ही शिवाची शक्ती श्वास रूपात जेव्हा हृदयापासून निघते तेव्हा ती द्वाद शांतपर्यंत जाऊन सूक्ष्म ते अतिसूक्ष्म होत जाते. आता मला या द्वैत शांतचा पूर्णपणे अर्थ समजला नाही, परंतु मंथन भैरव तंत्रविज्ञानामध्ये याला ब्रह्मरंध्र म्हणले आहे. ब्रह्मरंध्र म्हणजे ब्रह्माचे स्थान. म्हणजे याच्या अनुसार जिथून द्वादशांताचा शेवट होतो तिथून पुढे सर्वाची उत्पत्ती सुरू होते. थोडक्यात हे स्थान आपल्या डोक्याच्या सर्वात वरच्या भागात असते. म्हणजे जिथं जटा असते तिथे स्थान असते. तर भगवान सांगतात, ही ऊर्जा हृदयापासून निघून द्वाद शांतपर्यंत पोहोचते आणि ती तिथपर्यंत जाऊपर्यंत सूक्ष्म आणि अतिसूक्ष्म होत बनत जाते. पुढे भगवान म्हणतात, याचप्रमाणे ही शक्ती मूलाधार चक्रातून निघून सहस्रार चक्रापर्यंत जाऊन पोहोचते आणि तिथपर्यंत जाऊपर्यंत सूक्ष्म अतिसूक्ष्म होत जाते. म्हणजे माणसाच्या शरीरात 7 प्रकारचे ऊर्जा चक्र कार्यरत असतात. त्याची माहिती आपण एखाद्या पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू, कारण चक्राच्या माहितीला एक पूर्ण व्हिडिओ लागेल. तर मी आता तुम्हाला थोडक्यात चक्राविषयी माहिती सांगतो. तर सर्वात शेवटचे चक्र जननेंद्रियापासून सुरुवात होते, त्याला आपण मूलाधार चक्र असे म्हणतो. त्याच्यानंतर वरती येत त्याच्यावरचं चक्र म्हणजे स्वाधिष्ठान, त्याच्यावरती मणिपूर, त्याच्यावरती अनाहता, त्याच्यावरती विशुद्धी, त्याच्यावरती आज्ञा आणि सारच शेवट ब्रह्मरंध्रात म्हणजे डोक्याच्या सगळ्यात वरती सहस्रार चक्र असते. तर भगवान हे सांगतात की ही शक्ती आपल्या मूलाधार चक्रातून निघून सहस्रारापर्यंत येते आणि येताना ते सूक्ष्म अतिसूक्ष्म होत जाते. पुढे भगवान म्हणतात, ही शक्ती सूर्य व चंद्राप्रमाणे प्रकाशित असते. म्हणजेच ही जी शक्ती म्हणजे भगवंतांनी ज्या ऊर्जेचा उल्लेख केला आहे, ती ऊर्जा आपण ज्यावेळेस ध्यान स्वरूपात जातो त्यावेळेस ती सूर्याप्रमाणे आपल्याला तेजोमय झालेली दिसते. पुढे भगवान म्हणतात, या स्थितीचे जो चिंतन करत राहील त्या योगी पुरुषाला भैरवाचे ज्ञान होईल आणि तो स्वतः शिवस्वरूप होईल. तर याचा अर्थ असा, आपण ध्यानावस्थेत गेल्यावर जर दृढ ध्यानात गेलो तर आपल्यालाही प्रकाशमय किरण दिसतात आणि याची जाणीव होते आणि आपल्यालाही प्रकाशमान किरणे दिसतात आणि याची जाणीव होते की या प्रकाशाने आपण बनलेलो आहोत आणि हा प्रकाशच आपले अस्तित्व आहे. तेव्हा आपल्याला एक वेगळेच ज्ञान मिळते. त्याला आत्मज्ञान असे म्हणतात. तेच आत्मज्ञान म्हणजे शिवाचे ज्ञान आहे आणि हे ज्ञान झाल्यावरती आपण शिवस्वरूप होतो. आता पुढील बोध पुढच्या धारणेत.